अनेकदा आपण उत्साहाने बाजारातून देवाची सुरेख मूर्ती किंवा फोटो विकत आणतो. देवघरात ठेवतो, हार घालतो आणि आपल्याला वाटते की झालं माझं काम. आता देव आमचं कल्याण करेल. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर ही केवळ एक सजावट आहे, स्थापना नाही ना. विना प्राणप्रतिष्ठा पूजा करण्याचे काय परिणाम होतात आणि त्यामागची कमतरता काय आहे याचे सविस्तर वर्णन खालीप्रमाणे आहे. 1. मूर्ती आणि दैवी ऊर्जा यातील फरक. आपण बाजारातून आणलेली मूर्ती ही तोपर्यंत केवळ पाषाण असते, धातू किंवा कागद असते. जोपर्यंत आपण त्यात प्राण फुंकत नाही तोपर्यंत ती केवळ एक शोभेची वस्तू म्हणजे शोपीस असते. प्राणप्रतिष्ठेमुळे त्या मूर्तीचे रूपांतर एका जिवंत ऊर्जेत तयार होते. जर प्राणप्रतिष्ठा केली नाही तर आपण फक्त एका वस्तूची पूजा करतो, देवाच्या अस्तित्वाची नाही. 2. पूजेचे फळ न मिळणे, भक्तीचा अभाव. शास्त्रात म्हटले आहे की अर्चा विना अर्चक न सिद्धती, म्हणजे विधीशिवाय केलेली पूजा पूजकाला सिद्धी किंवा फळ देऊ शकत नाही. परिणाम, आपण दररोज दिवा लावतो, अगरबत्ती ओवाळतो, पण तरीही घरात ती शांतता किंवा आपल्याला जशी हवी आहे तशा प्रकारची सकारात्मकता जाणवत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या मूर्तीमध्ये आपण देवाला आव्हानच केलेले नसते, ती ऊर्जा तिथे स्थिर नसते. 3. घरामध्ये नकारात्मकतेचा शिरकाव. रिकामी जागा कधीच रिकामी राहत नाही. जर एखाद्या मूर्तीमध्ये आपण मंत्रांच्या सहाय्याने सात्विक देवतांची प्रतिष्ठापना केली नाही तर त्या मूर्तीच्या पोकळीत किंवा आसपासच्या परिसरात नकारात्मक लहरी किंवा अतृप्त शक्ती आकर्षित होण्याची शक्यता असते. आता याचा धोका बघा. अशा वेळी पूजेचा फायदा होण्याऐवजी घरात विनाकारण कटकटी, चिडचिड, अस्वस्थता वाटू लागते. 4. केवळ कर्मकांड उरते, भक्ती नाही. जेव्हा आपण फक्त फोटो आणून ठेवतो तेव्हा ती एक सवय बनते, पण जेव्हा आपण विधिवत प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा आपल्या मनात हा भाव जागा होतो की माझा देव या मूर्तीत प्रत्यक्ष राहतोय. प्राणप्रतिष्ठा न केल्यामुळे देवाशी आपले भावनिक किंवा आध्यात्मिक म्हणजे कनेक्शन जोडलेले नसते किंवा जोडले जातच नाही. त्यामुळे संकटकाळी किंवा पूजेच्या वेळी जे मानसिक बळ मिळायला हवे ते मिळत नाही. 5. वास्तू आणि देवघर यातील संतुलन बिघडते बघा. घर ही एक वास्तू आहे आणि देवघर त्या वास्तूचे केंद्र आहे, म्हणजेच आहे पॉवर सेंटर. जर केंद्रस्थानी ऊर्जा कार्यरत नसेल तर पूर्ण घराचे संपूर्ण वास्तुचक्र मंदावते. परिणाम, कामात अडथळे येणे, प्रगती खुंटणे किंवा घरात सतत आजारपण राहणे अशा समस्या जाणवू शकतात. कारण घराचा राजा म्हणजेच आपला देव तिथे केवळ पाहुणा म्हणून आहे, मालक म्हणून नाही. थोडक्यात सांगायचे तर जसा देह म्हणजे शरीर प्राणाशिवाय प्रेत असतो तशीच मूर्ती प्राणप्रतिष्ठेविना केवळ मूर्तीनं असते, परमेश्वर नाही. उपाय काय? जर तुम्ही आधीच मूर्ती आणलेली असेल आणि विधी केला नसेल तर आजही तुम्ही एखाद्या शुभ मुहूर्तावर 1. मूर्तीचे शुद्धीकरण करून, 2. खाली दिलेल्या प्राणप्रतिष्ठा मंत्राचा उच्चार करून, 3. देवाला आपल्या घरात कायमस्वरूपी वास्तव्यास राहण्याची विनंती करू शकता. देव हा खर तर फक्त आणि फक्त भावाचा भुकेलेला असतो, पण तो भाव विधीच्या माध्यमातून प्रकट झाला की त्याचे सामर्थ्य हजारो पटीने वाढते. देवघरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सविस्तर मार्गदर्शिका. प्राणप्रतिष्ठा म्हणजे केवळ मूर्तीची स्थापना नव्हे तर त्या पाषाण आणि धातूच्या मूर्तीमध्ये देवत्व जागृत करण्याची प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया कशी करायची? तर 1. पूर्वतयारी आणि साहित्याचे सूक्ष्म नियोजन. दिशेचे महत्व. देवघर ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच आपल्या नॉर्थ ईस्टला असावे. मूर्तीची स्थापना करताना देवांचे तोंड पूर्व किंवा पश्चिमेला असावे, जेणेकरून पूजकाचे तोंड अनुक्रमे पश्चिम किंवा पूर्वेला येईल.
साहित्याची वृद्धी. साहित्यात सप्तधान्य, 7 प्रकारचे धान्य, कलश, तांब्याचा किंवा चांदीचा, पंचगव्य आणि अष्टगंध यांचा नेहमी समावेश असायलाच हवा. शुद्धीकरण कसे करावे? पूजेपूर्वी घर गोमूत्राने शिंपडून शुद्ध करून घ्यावे. 2. पावित्रीकरण आणि आसन विधी कसा करावा? आचमन करावे आणि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून उजव्या हाताने प्यावे. यामुळे अंतर्बाह्य शुद्धी होते. आसन विधी कसा असावा? ज्या पाटावर किंवा चौरंगावर देव बसणार आहेत त्यावर अक्षतांचे अष्टदलकम काढावे आणि त्यावर वस्त्र अंतरावे. 3. मूर्तीचे संस्कार किंवा अभिषेक आणि न्यास कसा करावा? मूर्ती नवीन असेल तर तिथे दोष दूर करण्यासाठी खालील संस्कार महत्वाचे आहेत. जलाधिवास म्हणजे मूर्तीला काही काळ शुद्ध पाण्यात ठेवावे. धान्याधिवास म्हणजे त्यानंतर मूर्तीला धान्यामध्ये म्हणजे तांदूळ किंवा गहू मध्ये झाकून ठेवावे. अभिषेक मंत्र. अभिषेक करताना श्री सूक्त लक्ष्मीसाठी किंवा पुरुष सूक्त विष्णू गणपतीसाठी म्हणावे. जर मंत्र येत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. 4. प्राणप्रतिष्ठा मुख्य तांत्रिक विधी. हा विधी सर्वात महत्वाचा आहे. यात प्राणप्रतिष्ठाचे आवाहन केले जाते. अंजन, डोळे उघडणे, सोन्याच्या सळीचे किंवा दुर्वेने देवाला काज किंवा मध लावणे याला नेत्रोन्मीलन म्हणतात. हृदय स्पर्श. उजव्या हाताचा अंगठा देवाच्या हृदयाला स्पर्श करेल अशा बेताने हात ठेवावा आणि म्हणावे, असै प्राणा प्रतिष्ठन्तु, असै प्राणा शरन्तुच, असै देवत्यमचार्य मामहेती च कच्छन. भाव. हे देवा, या मूर्तीमध्ये तुझे प्राण स्थिर होवोत, तुझे इंद्रिय चैतन्यमय होवोत आणि इथे भक्तांच्या कल्याणासाठी निवास कर. 5. षोडशोपचार पूजा म्हणजे 16 पावले. केवळ फुलहार न वाहता 16 उपचारांची पूजा करावी. म्हणजेच 1 आवाहन, 2 आसन, 3 पाद्य म्हणजे पाय धुणे, 4 अर्घ म्हणजे हातावर पाणी, 5 आचमन, 6 स्नान, 7 वस्त्र, 8 यज्ञोपवीत म्हणजे जानवे, 9 गंध, 10 पुष्प, 11 धूप, 12 दीप, 13 नैवेद्य, 14 तांबूल म्हणजेच विडा, 15 दक्षिणा आणि 16 आरती मंत्र पुष्पांजली. 6 नैवेद्य आणि प्राणहुती मंत्र. नैवेद्य दाखवताना नुसते पाणी फिरवू नये, तर खाली मंत्र म्हणत देवांच्या तोंडाकडे हाताने वाफ दे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. विशेषतः विशेष नियम न विसरण्यासारखे. अखंड दीप. प्रतिष्ठापना चालू असताना आणि त्यानंतर किमान 24 तास घरात देवघरात अखंड दिवा तेवत ठेवावा. पाटाचा रंग गणपती किंवा देवी असेल तर लाल वस्त्र, विष्णू किंवा गुरु असतील तर पिवळे वस्त्र वापरावे. मूर्तीभंग. जर मूर्ती चुकूनही कुठूनही तडा गेलेली खंडित असेल तर तिची प्राणप्रतिष्ठा करू नये. नामकरण. जर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती आणली असेल तर त्याला एक नाव देऊन घराचा सदस्य मानून त्याची सेवा करावी. टिप. ही प्रक्रिया मनातील श्रद्धेवर अवलंबून असते. विधी करताना देव माझ्या समोर प्रकट होत आहे हा भाव ठेवल्यास पूजेचे फळ अधिक मिळते. शेवटी काय तर देवघरातील मूर्ती किंवा फोटो हे केवळ सजावटीचे साधन नसून ते आपल्या घराचे चैतन्य केंद्रच आहे. आपण जेव्हा बाजारातून मूर्ती आणतो आणि तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा न करता नुसती फक्त केवळ पूजाच करतो तेव्हा आपण एका मोठ्या आध्यात्मिक शक्तीला मुकतो. या विधीचा मुख्य सारांश असा आहे, श्रद्धा आणि शास्त्र फक्त ही पाया आहे, पण शास्त्र हे त्यावरील कळस आहे. विधिवत केलेली स्थापना घरातील नकारात्मकता नष्ट करून एक सुरक्षा कवच निर्माण करते. दगडात देव पाहण्याची कला प्राणप्रतिष्ठा म्हणजे ईश्वराला आपल्या घराचे सदस्य बनवून घेणे.
जेव्हा आपण मंत्राच्या सहाय्याने मूर्तीत प्राण फुंकतो तेव्हा ती मूर्ती आपल्याशी संवाद साधू लागते, आपल्या प्रार्थना ऐकू लागते. अनुभूती. विधीपूर्वक स्थापना केलेल्या देवघरासमोर बसल्यावर जो मानसिक आनंद आणि शांतता मिळते ती केवळ फोटो मांडून मिळत नाही. तिथे गेल्यावर आपोआप डोळे मिटले जातात आणि मन प्रसन्न होते. थोडक्यात सांगायचे तर जसे शरीरावाचून प्राण राहत नाही तसे प्राणावाचून शरीर चालत नाही, तसेच मूर्तीशिवाय भक्तीला आधार मिळत नाही. म्हणून आणि विधीशिवाय मूर्तीला देव पण येतच नाही. म्हणूनच आपल्या लाडक्या देवाचे स्वागत करताना ते केवळ औपचारिकता न ठेवता तिची व्यवस्थितरित्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आणि घरात स्थान द्या. मग पहा तुमच्या कष्टाला ईश्वराच्या आशीर्वादाची कशी जोड मिळते आणि तुमचे घर मंगलमय कसे होते. चला आपल्या देवघराला चैतन्यमय बनवूया. केवळ मूर्ती आणून ठेवणे म्हणजे भक्ती नव्हे, तर त्या मूर्तीला देवाचे रूप देणे म्हणजे खरी सेवा आहे. जर तुमच्याही देवघरात अशा मूर्ती असतील ज्यांची अजूनही शास्त्रोक्त स्थापना झालेली नसेल किंवा केली नाही तर आजच हे पाऊल उचला. सर्वात प्रथम तुम्ही संकल्प करा, येत्या शुभ मुहूर्तावर जसे की चतुर्थी, एकादशी किंवा कोणताही सण असेल त्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरातील मूर्तींची पुन्हा एकदा विधिवत प्राणप्रतिष्ठा करा. अनुभव घेऊन बघा. केवळ 10 ते 15 मिनिटांचा हा विधी तुमच्या घरात आणि मनात निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल. मंत्रांचा आधार घ्या. जर तुम्हाला पूर्ण विधी जमत नसेल तर किमान प्राणप्रतिष्ठा मंत्र श्रद्धेने म्हणा आणि देवाला आपल्या जीवनात आमंत्रित करा. शंका असल्यास एखाद्या जाणकार पुरोहिताशी संपर्क साधू शकता. पण आपल्या देवाला केवळ एक वस्तू म्हणून देवघरात ठेवू नका. लक्षात ठेवा, जेव्हा देवघरात देवत्व जागृत असते तेव्हाच घराच्या वास्तूत मांगल्य नांदते. आजच्या आपल्या देवघराची शुद्धी करा आणि ईश्वरी शक्तीचा अनुभव घेण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला ही आपण सांगितलेली प्राणप्रतिष्ठा विधीची माहिती शास्त्रोक्त आणि महत्वाची वाटली असेल तर आणि तरच केवळ तुम्हाला या माहितीमुळे आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल असेल तर लाईक करून आमच्याला पाठिंबा द्या. आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना हा विषय शेअर करा, कारण अनेकांच्या घरात फक्त मूर्ती असतात पण विधी माहीत नसतो. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी देवघर चैतन्यमय होऊ शकतं. अध्यात्म, शास्त्र आणि संस्कृतीशी जोडलेल्या अशा सखोल आणि रंजक माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमची एक लाईक किंवा एक कृती आम्हाला अधिक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देते. धन्यवाद. शुभम.